ऐक ना, गेट पशी आलं तर कोणी आता? हो, तुमचा ते सावतर भाऊ आला होता. त्याला काय वाटलं की आपण त्याला घरात ठेवतो म्हणून. मी त्याला धमकी दाखवून काढून दिलं. अरे राहुल, अरे तू घरी आला आणि मला भेटला बी नाही. आणि तू कसा चालला? काय झालं? कोणी बोललं का? भैया, मी तर फक्त वहिनीचं मन बघत होतो. एक्सक्यूज मी, हा बोला. हे पार्सल कोणाच्या नावाचं आहे? हे नाही का कल्पना उमरे नावाची. मग तुम्ही ह्या घरी द्यायला चालले का? बोला. एक मिनिट. हे तुम्ही त्यांचं टेन्शन नका घेऊ, तुमची नोकरी काही नाही जाणार. जर मी या ड्रेसवर आला असतो, वहिनीनं मला ओळखलं असतं. त्याच्यामुळं मी वहिनीचं मन बघण्यासाठी तो पार्सचा ड्रेस घालून आलतो. पण ती वहिनी पहिल्या वहिनीची का आता बदलली. मग आपण तरी काय करणार आहे? त्यांच्या नशिबात नाही त्यांचं बदलणं. ज्या पहिल्या तशा होत्या का, आता पण तशाच आहेत त्या. तसंही तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता? भैया, तुला माहिती आहे का, आपल्या दिदीसुद्धा लग्न ठरलं आहे. दीदीचं लग्न? मग मी इथं खुशखबर ते सांगायला चालतो, पण अरे राहुल,